सर्व विद्यार्थी मित्रांचं या तासिकेमध्ये हार्दिक स्वागत। आतापर्यंतच्या 3-4 तासिकांमधून आपण समास या प्रकाराला समजून घेण्याचा प्रयत्न करतोय। त्यातील महत्त्वाचे प्रकार आपले अभ्यासून झालेले आहेत। प्रथम पदप्रधान म्हणजेच अव्ययीभाव समास, द्वितीय पदप्रधान म्हणजे तत्पुरुष समास, उभय पदप्रधान द्वंद्व समास आणि आता हा अन्य पदप्रधान समास आपण अभ्यासू। प्रथमही नाही, द्वितीयही नाही किंवा दोन्हीही नाही, तर अन्य पदप्रधान। यात प्राधान्य आहे ते दोन्ही पदांपेक्षा वेगळ्या पदास प्राधान्य आहे आणि म्हणून अन्य पदप्रधान असं समासाचं शीर्षक आहे आणि बहुव्रीही समास असं त्याला आपण म्हटलेलं आहे। परवाच्या तासिकेमध्ये बहुव्रीही हा शब्द कसा आला आणि त्याचा अर्थ काय याविषयीचं विवेचन आपण केलेलं होतं की बहु म्हणजे खूप, भरपूर आणि व्रीही म्हणजे धान्य। बहु म्हणजे खूप आणि व्रीही म्हणजे धान्य। तर भरपूर धान्य ज्याच्या घरामध्ये पिकतं अशाला श्रीमंत शेतकरी म्हटलं जातं। हा वेगळा अर्थ आहे। बहुपेक्षा आणि व्रीहीपेक्षा श्रीमंत शेतकरी हे तिसरं पद या ठिकाणी येतं आणि म्हणून त्याला अन्य पदप्रधान असं म्हटलं जातं। कुठल्या तरी सुपीक डोक्यातनं हा बहुव्रीही शब्द पुढं आला आणि नंतर तो स्थिरावला, तो या एकूण समास प्रकाराचं शीर्षकच बनून गेलेलं आपल्याला दिसतो। तर हा बहुव्रीही समास आज आपल्याला पाहायचा आहे। मी सर्वप्रथम इथं लक्षण फलकावर लिहिलेलं आहे, थोडं अस्पष्ट दिसत असेल तर त्याचं वाचन मी करतोय। आपण नीट व्यवस्थित 2 ओळी आहेत त्या उतरवून घ्यायच्यात आपल्या वह्यांमध्ये। मी सांगतोय, ज्या समासातील कोणतेही पद प्रधान नसून, ज्या समासातील कोणतेही पद प्रधान नसून त्या सर्व सामासिक शब्दापासून, त्या सर्व सामासिक शब्दापासून, त्या सर्व सामासिक शब्दापासून त्यात असणाऱ्या पदांच्या अर्थाशिवाय, त्यात असणाऱ्या पदांच्या अर्थाशिवाय वेगळ्याच गोष्टीचा, इथं गोष्टीचा या शब्दाऐवजी पदाचा असंही म्हणू शकता तुम्ही, वेगळ्याच गोष्टीचा किंवा पदाचा बोध होतो, वेगळ्याच गोष्टीचा किंवा पदाचा बोध होतो व तो सामासिक शब्द, व तो सामासिक शब्द त्या निराळ्या पदाचे विशेषण असतो, व तो सामासिक शब्द त्या निराळ्या पदाचे विशेषण असतो, तेव्हा त्यास बहुव्रीही किंवा अन्य पदप्रधान समास म्हणतात। तेव्हा त्यास बहुव्रीही किंवा अन्य पदप्रधान समास असे म्हणतात। 2 भाग आहेत व्याख्येचे। या लक्षणाचे 2 भाग आहेत आणि हे 2 भाग व्यवस्थित समजून घेतले की बहुव्रीही अर्थात अन्य पदप्रधान समास म्हणजे काय हे आपल्याला सहजपणे समजून येईल। पहिला भाग काय, ज्या समासातील कोणतेही पद प्रधान नसून, म्हणजे समजा उदाहरण लिहिले दश आनन, दश आणि आनन हे 2 पद या शब्दामध्ये आहेत। सामासिक शब्दामध्ये दश आणि आनन हे 2 पद आहेत। पहिला भाग काय, ज्या समासातील कोणतेही पद प्रधान नसून, म्हणजे दशही प्रधान नाही आणि आननही प्रधान नाही, प्रधान नसून सर्व सामासिक शब्दापासून म्हणजे दशानन या शब्दापासून त्यात असणाऱ्या पदांच्या अर्थाशिवाय, म्हणजे दश किंवा आनन, दश म्हणजे 10, आनन म्हणजे तोंड, 10 तोंड, 10 किंवा तोंड या अर्थाशिवाय वेगळ्याच गोष्टीचा बोध होतो। दशानन
वेगळ्याच गोष्टीचा, वेगळ्याच पदाचा बोध होतो. कुठलं ते पद कुठलं आहे? रावण हे पद आहे. ते पद कुठलं आहे? रावण हे पद आहे. आणि म्हणून अशा सामासिक शब्दास आपण बहुव्रीही म्हणतो. आणि हा सामासिक शब्द जो आहे दशानन नावाचा, तो कोणाचे तरी विशेषण असतो. दशानन रावण, रावणाचे दशानन हे काय आहे? विशेषण आहे, असं आपल्याला दिसतं. आणि म्हणून त्याला आपण बहुव्रीही किंवा अन्य पदप्रधान समास असं म्हणतो. हे लक्षण लिहिलं सगळ्यांनी, कुणाला अडचण नाही. फलकावर जरी दिसलेलं नसलं तरी माझ्या उच्चारांमधनं आपल्यापर्यंत ते पोहोचलेलं आहे. लिहिलं सगळ्यांनी. इथं उदाहरणं दिलेलीत, 2 उदाहरणं, भरपूर उदाहरणं आहेत, त्यातली 2 या ठिकाणी दिलेलीत. पहिला आहे दशानन. दश आहेत आनन असा तो रावण, 10 तोंडांचा असं आपण त्याला आपल्या प्राकृतात, आपल्या मराठीत म्हणतो. 10 तोंडांचा रावण. दश आहेत आनन असा तो, म्हणजे पहिल्याही पदाचा बोध होत नाही, अर्थावर प्रभाव चालत नाही, सामासिक शब्दाच्या अर्थावर, आणि दुसऱ्या पदाचा चालत नाही, किंवा दोन्हीही पदांचं एकत्रितरित्या चालत नाही. तिसरंच पद त्यातनं समोर येतं. तसंच लंबोदर. लंब आहे उदर ज्याचे तो, असा कुणी येऊ शकतो. इथं आमचे काही लाडके विद्यार्थी माझ्याकडेच बोर्ड दाखवतात. सोडून देऊ विनोदाचा भाग त्यातला. लंब आहे उदर ज्याचे तो. पण विशेषण प्राप्त व्हावं इतकी थोरवी आपली कुठली? ती साक्षात त्या गणरायाची थोरवी. त्याला सादर प्रणाम आपल्या सर्वांचा. लंब आहे. लंब आणि उदर हे 2 पद आहेत. लंब आणि उदर. लंब म्हणजे मोठे, लांब, विस्तृत. लंब या शब्दाचा अर्थ असा आहे, विस्तृत, मोठे, पसरट, अशी भिन्न भिन्न अर्थछटा त्याच्यामध्ये दडले आहेत. आणि उदर म्हणजे पोट, म्हणजे मोठे आणि पोट. या 2 अर्थांशिवाय तिसराच अर्थ येतोय गणपती, गणेश, गजानन. आहे की नाही? आता गजानन सुद्धा असा शब्द आहे, गज आणि आनन असा शब्द आहे या ठिकाणी. तर हा अत्यंत गमतीशीर असा प्रकार आहे समासाचा बहुव्रीही किंवा अन्य पदप्रधान समास, ज्याचा विचार आपण करतोय. पहिलं लक्षण पाहिले, 2 उदाहरणं पाहिलीत. मी हे लक्षण पुसतो आता आणि याच्या प्रकारांकडे आपल्याला जायचं. आता आपण पाहतोय या बहुव्रीही समासाचे काही मोजके, निवडक, साधे, सोपे, सुंदर, देखणे असे प्रकार. आता पाहूया आपण पहिला प्रकार. हा प्रकार अर्थातच विभक्तीवरून पडतोय. जसा तत्पुरुष समासामध्ये विभक्ती तत्पुरुष हा प्रकार आपण पाहिलेला आहे. हां, तत्पुरुष समास एकदा आपण विभक्ती म्हटलं की विभक्ती किती आली? 7 विभक्ती आल्या, संबोधन धरत नाही आपण. तर 7 तर हे 7 विभक्तींचे प्रकार तर आलेच आले. आणि नंतर मग पुढं एक 4-5 प्रकार आहेत. नाही, आपण 4 शेवटी करू. पहिला प्रकार आहे विभक्ती तत्पुरुषच लिहितो. विभक्ती बहुव्रीही समास. आता सोपं आहे, फार विश्लेषणामध्ये जाण्यात काही फारसा वाव नाही आपल्याला. अर्थ नाही म्हणण्यापेक्षा वाव नाही विश्लेषणात जाण्यासाठी. कसा वाव नाही पहा इथं. चमकतंय ते, नको. हां, इथं घ्या. प्रथमेला प्रत्ययच नाहीत, तेव्हा प्रथम आणि संबोधन प्रकारांमध्ये आपण कधी घेतच नाही. विभक्ती तत्पुरुष जो आहे, विभक्ती बहुव्रीही जो आहे, हा द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी आणि सप्तमी या 6 प्रकारांपुरता मर्यादित आहे. द्वितीया. द्वितीयाचे उदाहरण पाहू आपण. जितेंद्रिय, जितेंद्रिय. जित आहेत, जित आहेत इंद्रिय, जाने तो.
जिथं आहेत इंद्रिय. नाही थांबा, द्वितीया पाहतो ना आपण, हे उदाहरण लिहू नका, तृतीयेचं उदाहरण ने ना, नेहेशी, नेहेशी तृतीय आलं. द्वितीयेचं पाहतो उदाहरण, प्राप्तोदक, प्राप्तोदक हे आहेच आहे उदाहरण, तृतीयेचं आहे फक्त. प्राप्तोदक, प्राप्त आहे उदक ज्यास तो कुठला तरी गाव. तृतीय म्हणजे अन्य पदाचा बोध झाला पाहिजे ना त्यातनं. प्राप्त आहे उदक ज्यास तो, उदक म्हणजे पाणी. प्राप्त आणि उदक ही दोन्ही पदे इथं अर्थावर प्रभुत्व गाजवत नाहीत, आणि विग्रह करताना जी पदं आपण घालतो तिथं विभक्तीचा प्रत्यय आपल्याला द्वितीय विभक्तीचा प्रत्यय आलेला दिसतो. अन्य उदाहरण, प्राप्त धन, प्राप्त आहे धन ज्यास तो, स असा तो पुरुष, तिसरं पद कुठलं तरी येतं तिथं. प्राप्त आहे धन ज्यास तो, असा तो जो कोणी असेल पुरुष, असे ती स्त्री, कोणी असू शकते, व्यक्ती. मुख्यतः हा जो समास आहे, हे विभक्ती रूपा असणारी समासाची उदाहरणं ही तत्सम शब्दांमध्ये आपल्याला अधिक सापडतात. दुसरा तृतीया, तृतीया मगाशी लिहिलेलं उदाहरण आता लिहा. जितेंद्रिय, जितेंद्रिय, जित आहेत इंद्रिय ज्याने तो, ज्याने तो, तो कोणीतरी. जित काम, तत्सम शब्द आहेत सगळे. जित आहे काम असाच विग्रह आहे. काम म्हणजे एक विकार, मानवी वृत्तीमधला एक विकार, ज्याच्यावर ज्याचं नियंत्रण आहे. चतुर्थी, पंचमुख, तत्सम शब्द परसवर्ण पद्धतीने अनुस्वार लिहिले जातात. हां, आणि असे लिहिले तरी चालतील, आपण जसं लिहितो. हां, पंचमुख, पाच आहेत मुख ज्याला तो, चौकोन. हां, चार आहेत कोण ज्याला तो. पंचमी, विभक्ती पंचमी, निर्धन, निर्धन, गेले आहे धन ज्यापासून तो. उन हुन हे प्रत्यय आपल्याला पंचमीत आढळतात. असा शब्द निर्बल, गेले आहे बल ज्यापासून तो. अधोरेखित जिथं जागा केलेली आहे तिथे विभक्ती प्रत्यय आपल्याला आढळतो. हे पंचमीचे प्रत्यय आहेत. द्वितीया चतुर्थी, द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी झाली.
आता षष्ठी आणि सप्तमी. षष्ठी तपोबल. तपोबल. तप हेच बल आहे ज्याचे तो. तप हेच बल आहे ज्याचे, चाचीचे. षष्ठी ज्याचे तो. मानधन असाच विग्रह वरच्यासारखाच. मान हेच धन आहे असा तो, असंही होतं. पण विभक्ती बदलते त्याची, ज्याचे तो. स्वातंत्र्य आहे भिन्न भिन्न विभक्ती प्रकारांमध्ये उदाहरणं घेण्याचं, किंबहुना अर्थाच्या दृष्टीने आपल्याला विभक्ती प्रत्यय बदलावी लागतात कधी कधी. ते आपल्याला मुद्दे पुढं येतीलच. खालचं पुस्तक झालं असेल लिहून तुमचं आता. मानधन, मान हेच धन आहे ज्याचे तो. काही मराठी शब्द ही आढळतात, नाहीशातला भाग नाही, पण फार क्वचित असे शब्द वापरतो आपण. उदाहरणार्थ पांढरपेशा, गायमुख्या, घारडोळ्या असे काही विशेषणं वापरतो काही जणांना आपण. घारडोळ्या, घारे आहेत डोळे ज्याचे तो. घारडोळ्या, गायमुख्या, असे काही शब्द वापरतो आपण. पण अधिक करून तत्सम शब्दांचा भरणा इथं आपल्याला आढळतो. सप्तमी. सप्तमी भीमादी. भीमादी, भीम आदी असा विग्रह त्याचा. भीम आहे आदी आहे. भीम असं करायला तुम्ही, ठीक आहे, तसंही चाललं असतं. भीम आहे आदी भीम आहे आदी जात किंवा ज्यामध्ये असंही चालतं तो. भीम आहे आदी जात. आता हे विशेषण पांडवांसाठी म्हणून अनेक वचन. ते पांडव म्हणून अनेक वचनी सर्वनाम तिथं येईल. हा एक छान शब्द आहे, नाक. नाक, त्याचा विग्रह नाही अक. अक म्हणजे स्वर्ग. अक या तत्सम शब्दाचा अर्थ स्वर्ग असा आहे. नाही अक, स्वर्ग नाही, माफ करा, नाही दुःख. नाही दुःख जात तो. आणि त्याचा अन्य पद आहे स्वर्ग. अन्य पद आहे स्वर्ग. हा हा, बोल बोल. भीम आदी. पांडवातला भीम जो आहे ना, पंचपांडव, त्यातला भीम आदी. भीम आहे आदी जात ते. लिहिलास वरद? भीम आहे आदी जात ते. पांडवांसाठीचं विशेषण आहे. आणि नाक, नाही अक. अक म्हणजे दुःख. जात तो स्वर्ग. स्वर्ग हे अन्य पद आहे. न अक असा तो नुसंधी येतो तिथं झालेला.
आपला त्याला तद्भव शब्द जो आहे, नासिकेतनं नाक जो झालं आहे, हा तद्भव शब्द आहे. तो इथं त्या अर्थानं नाही आहे घ्यायचा. आलं लक्षात? असे वेगवेगळे प्रकार होतात. आता मगाशी मी म्हटल्याप्रमाणे विभक्ती प्रत्यय बदलूनही त्याचा विभक्ती प्रकार आपल्याला विभक्ती प्रत्यय बदलला की ह्याचा विभक्ती प्रकारही बदलत असलेला आपल्याला दिसतो. तर असे हे प्रकार आपल्याला दिसतात इथं. यांचे परत आता हे विभक्तीवरून पडलेले प्रकार आहेत. ते कशावरून पडलेले प्रकार आहेत? विभक्तीवरून पडलेले प्रकार आहेत. यांचे परत दोन ठळक भेद पडतात. या बहुव्रीही समासाचे विभक्तीशिवाय अन्य दोन ठळक प्रकार पडतात. एक, आपण हे दोन प्रकार पाहिलेले तत्पुरुष समासामध्ये, समानाधिकरण आणि व्यधिकरण. समानाधिकरण आणि व्यधिकरण. समानाधिकरणमध्ये काय असतं? कर्मधारय समास आपण पाहिलेला आहे. समानाधिकरणामध्ये दोन्ही पदे हे प्रथमा विभक्तीमध्ये असतात. दोन्हीही पदे ही प्रथमा विभक्तीमध्ये असतात. आणि व्यधिकरणामध्ये दोन्ही पदे भिन्न विभक्तीमध्ये असतात. समानाधिकरणाचं वैशिष्ट्य काय? एकच विभक्ती, प्रथमा म्हणूया. थेट एकच विभक्ती म्हणण्यापेक्षा ह्याला प्रथमा विभक्ती म्हणूया. दोन्ही पदे प्रथमा विभक्ती. आणि याचं वैशिष्ट्य काय? दोन्ही पदे भिन्न विभक्तीमध्ये असतात. दोन्ही पदे भिन्न विभक्तीमध्ये असतात. यांचं उदाहरण जर घ्यायचं झालं, आपण पाहिले जितेंद्रिय शब्द पाहिलाय. जित आहेत इंद्रिय. जित आणि इंद्रिय दोन्ही पदे कशी आहेत? प्रथम येतात. जितेंद्रिय, जित आणि इंद्रिय ही दोन्ही पदे प्रथम येतात. आणि व्यधिकरणामध्ये आता समजा इथं लिहिलं आपण उदाहरणार्थ पद्मनाभ हा शब्द लिहिला. पद्मनाभ विष्णूचं विशेषण आहे. पद्म आहे, पद्म म्हणजे काय? कमळ. पद्म आहे नाभीत. आता हे पहा, इथं नाभीत, इथं विभक्तीचा प्रत्यय आला. विभक्तीचं प्रत्यय म्हणजे पहिलं पद प्रथमेत आणि हे अन्य विभक्तीमध्ये. एका विभक्तीमध्ये दोन्ही पदं नसतात. आणि म्हणून त्याला काय म्हणायचं? व्यधिकरण बहुव्रीही. याला काय म्हणायचं? व्यधिकरण बहुव्रीही. लिहिलं? वरचं पुसतो मी, सांगतो. एक मिनिटं, वरचं पुसून मग खालचं सांगतो. आपण काय लिहिलेलं आहे? समानाधिकरण बहुव्रीही आणि व्यधिकरण बहुव्रीही दोन प्रकार. समानाधिकरणचं वैशिष्ट्य काय? की दोन्ही पदे प्रथमा विभक्तीमध्ये असतात. त्याचं उदाहरण लिहिलं जितेंद्रिय. जित आणि इंद्रिय दोन्हीही पदं, जित आणि इंद्रिय दोन्ही पदं प्रथम येतात. आणि इथं पद्मनाभ हे उदाहरण पाहिलं होतं व्यधिकरण बहुव्रीहीसाठी. आपण काय? पद्मनाभ. तर त्याचा विग्रह करताना पद्म आहे नाभीत असा तो. कोण? विष्णू. असेच विग्रह रूप आहे. पद्म आहे नाभीत. नाभीत असा शब्द येतं. नाभीत म्हणजे बेंबीत. ज्याच्या उदरातनं बेंबीतनं कमळ फुलतं त्याला पद्मनाभ असं म्हटलं जातं. ठीक आहे ना? आलं लक्षात? पद्म आहे नाभीत असा तो. याला अशी भरपूर उदाहरणे आहेत, पण आपण विस्तार भयास्तव टाळूया. आता जसं हे कर्मधारय समासामध्ये आपण पाहिलं होतं. कर्मधारय समासाचं विश्लेषण लक्षात घेत असताना आपण हे पाहिलं होतं की कर्मधारय समासामध्ये विशेषण विशेष्य संबंध असतो. उपमेय उपमान संबंध असतो. तसाच संबंध कर्मधारय समासाप्रमाणेच
इथेही हा संबंध असलेला आपल्याला दिसतो. या बहुव्रीही समासामध्ये सुद्धा काय होतं, विशेषण विशेष्य संबंध आणि उपमान उपमेय संबंध. हा म्हणून इथं वर शीर्षक देतो मी, वर शीर्षक देतो विशेषण विशेष्य उपमान उपमेय संबंध. यावर आधारलेले विशेषण विशेष्य किंवा उपमान उपमेय या संबंधावर आधारलेले बहुव्रीही समासाचे काही प्रकार आहेत. या संबंधावर आधारलेले बहुव्रीही समासाचे काही प्रकार आहेत. कोणकोणते प्रकार आहेत? पहिला विशेषण पूर्वपद. सूत्र एकच आहे सर्वत्र. समासाचा कोणताही प्रकार असला तरी विभक्तीहून पडणारे प्रकार, विशेषण विशेष्य संबंधावरून पडणारे प्रकार, उपमान उपमेय संबंधावरून पडणारे प्रकार, हे सूत्र सर्वत्र कायम आहे. हे निकष सर्वत्र कायम आहेत. इथं सुद्धा बहुव्रीही समासामध्ये सुद्धा आपल्याला हे दिसतं. विशेषण पूर्वपद म्हणजे पूर्वपद म्हणजे पहिलं पद कुठलं आहे? विशेषण आहे. नीलकंठ हा शब्द, नीला आहे ज्याचे कंठ असा तो. हां, नीला आहे कंठ ज्याचे तो. उदाहरण नीट लिहितो, अक्षर मोठं काढतो. नीलकंठ. नीलकंठ पहिल्यांदा काय? कंठाचं विशेषण सुरुवातीला आलेले नीलकंठ हे म्हणून विशेषण पूर्वपद आहे. आता इथं दुसरा विशेषण उत्तरपद. विशेषण उत्तरपद. विशेषण पुढे येतं. मोदक प्रिय प्रिय गणपती, मोदक प्रिय. किंवा पाया शुद्ध पाया शुद्ध विशेषण उत्तरपद आहे. लक्षात येते ना, सोपं आहे. मोदक ज्यास प्रिय आहे असा तो, पाया ज्याचा शुद्ध आहे असा तो. तिसरं उपमान पूर्वपद. उपमेय आणि उपमान अलंकारांमध्ये या गोष्टी असतात. उपमान हा सर पाया शुद्धचा असं पण येऊ शकेल ना, पाय ज्याचे अशुद्ध आहेत असा तो. अशुद्ध नाही, शुद्ध. शुद्ध शुद्ध पाय ज्याचे शुद्ध आहेत असा तो होऊ शकतो. हा, पाया शुद्ध असं तो म्हणजे अधिक बरोबर असं करून अशुद्ध हा उत्तरपद अशुद्ध असं समजतोयस, तर असा तो विग्रह नाहीये. पाया वेगळे आणि शुद्ध वेगळे. गणे व्रत पाया वेगळा इथं आणि शुद्ध वेगळे. हां, उपमान पूर्वपद. चंद्रमुखी. सगळे खुश. चंद्रमुखी. उपमान पूर्वपद चंद्रमुखी. ज्याला उपमा द्यायची ते पद पुढे. मुखास चंद्राची उपमा द्यायची ते कुठे? अगोदर आहे. उपमान पूर्वपद चंद्रमुखी. शशीवदना. शशीवदना. शशी सारखे म्हणजे चंद्रासारखे, जिचे वदना आहे अशी ती. चौथं लुप्तपद.
लुप्तपद. इथं आपण हा तत्पुरुष समासामध्ये लुप्तपद प्रकार पाहिलेला आहे. यात काही पदे वगळली जातात विग्रह करत असताना. उदाहरणार्थ मृगनयना, मृगासारखे नयन आहेत अशी ती आहे. एकच उदाहरण मृगनयना. याच्यातले बरेचसे शब्द आपण यापूर्वी अन्य समासांमध्येही पाहिलेले आहेत. हे शब्द सामासिक शब्द वाक्यामध्ये आपण भिन्न अर्थप्रयोजक वापरतोय का? कुठल्या अर्थानं घेतोय? आपल्याला तिथं केवळ विशेषण विशेष्य संबंध दाखवायचा आहे, एवढ्या पुरतेच वापरायचे आहेत की तिसरा कुठला तरी त्यातनं त्यातनं आपल्याला शोधायचा आहे. इथं तिसरा सुद्धा मृगनयना, मृगासारखे नयन अशी ती कोण? जी कोणी असेल ती, जी कोणी असेल ती. हे तिसरं पद कळालं आणि म्हणून इथं आपण त्याचा आणखीन एखादं उदाहरण घेऊयाचं. मुद्रा राक्षस. आता याचा विग्रह कसा आहे? मुद्रेने वश केला आहे राक्षस. मुद्रेने वश केला आहे असा राक्षस. ते नाटकाचं नाव आहे. मुद्रा राक्षस संस्कृतातलं एक प्रख्यात नाटक आहे. मुद्रेने वश केला आहे राक्षस, जात तो किंवा जात ते. हा यातला काही प्रकार आपल्याला दिसतो. ही उदाहरणं पुसतो आता. शेवटचे 2 प्रकार बहुव्रीही समासाचे. नत्र बहुव्रीही. नत्र म्हणजे आपल्याला पाहिलेलं आहे, आपण पाहिलेलं आहे. नत्र म्हणजे ज्यात नकार आहे. सर हे विशेषण विशेषाला सोडून आहे का? हां, वेगळा प्रकार आहे आता हा नत्र बहुव्रीही. पूर्वपद जे आहे याच्यात नत्रमध्ये, पूर्वपद जे आहे हे पूर्वपद हे अभाववाचक न उपसर्गाने युक्त असते. पूर्वपद हे अभाववाचक न उपसर्गाने युक्त असते. पूर्वपदी काय येतो? न हे अव्यय येतं, उपसर्ग येतो. अनादि, अनादि. नाही आदि जाला तो. असेच असंख्य आहे, अनंत आहे, अव्यय आहे, अज्ञान आहे, अकर्मक आहे, ही सगळी पदे. इथं आपल्याला हा अर्थ दिसतो. नत्र बहुव्रीही न उपसर्गाने युक्त असते, त्या ठिकाणी लागलेला असतो. बाकी अन्य 2 प्रकार आहेत त्याचे आणखीन. सह बहुव्रीही फार आढळत नाही त्याची उदाहरणं, तरी लिहून ठेवूच आपण. याला सहार्थी असंही म्हटलं जातं. सहार्थी बहुव्रीही. स किंवा सह हे अव्यय आरंभी आलेले असतात. सपुत्र, स्वरूप, सवर्ण ही या समासाचे उदाहरण असलेले आपल्याला दिसतात. सावट, सढळ असे शब्द आपल्याला आढळतात. हा एक प्रकार आहे. आणि शेवटचा प्रादिबहुव्रीही. प्रादिबहुव्रीही. या प्रादिबहुव्रीहीमध्ये पूर्वपद जे असतं, पूर्वपद उपसर्गात्मक असते.
पूर्वपद उपसर्गात्मक असते. तसं अव्ययीभाव समासामध्ये आपण पाहिलं, अव्यय असतं सुरुवातीला. इथं सुद्धा नत्रमध्ये सुद्धा पूर्वपद हे उपसर्गच आहे, परंतु ते नकारार्थी आहे. इथं तसा काही अट नसते. उदाहरणार्थ निष्कांचन, निघून गेले आहे सोने. कांचन म्हणजे सोने, ज्यापासून तो, त्याला निष्कांचन, दरिद्री असा त्याचा अर्थ आहे. वेगळं पद काय? दरिद्री. निष्कांचन, निष्कांचन हे उदाहरण आहे त्याचं. निघून गेले आहे कांचन, कांचन म्हणजे सोने, ज्यापासून तो, असा तो, जो कोणी असेल तो. निपुत्रिक नाही होणार. कारण कसं आहे, होऊ शकतं निपुत्रिक सुद्धा, पुत्रहीन या अर्थानं, पण भिन्नपद स्पष्टपणे जाणवायला पाहिजे त्यातनं. भिन्नपदाचा बोध जो आहे, पहिल्या दोन्ही पदांपेक्षा अन्य पदाचा बोध सुस्पष्ट पद्धतीने होणं आवश्यक आहे. तर असे हे नत्र बहुव्रीही, सह बहुव्रीही, प्रादिप बहुव्रीही असे वेगवेगळे प्रकार आपल्याला बहुव्रीही समासाचे आढळत असलेले दिसतात. हे बहुव्रीही समासाचे शेवटचे 2-3 प्रकार अभावाने येत असलेले आपल्याला दिसतात. तर असा हा बहुव्रीही समास आपण या ठिकाणी अभ्यासलेला आहे. मला असं वाटतं की बऱ्यापैकी तुमच्यापर्यंत पोहोचला असेल. काही शंका तुमच्या मनामध्ये असतील तर तुम्ही उपस्थित करू शकता. या ठिकाणी थांबूया आपण.